पाणी जरा ये. बरं झालं विशाल तू फोन केला, मी आता सरांकडेच निघालो होतो भेटायला. अरे तेच ना म्हणलं आज गुरुपौर्णिमा, जावं जरा सरांपाशी वगैरे भेटून यावं. नाही बरं झालं फोन केला. माझं पण ते बारामतीत केक शॉपचं काम चालू आहे, मी तिकडे गेलतो. हा तुझा फोन आला मग लक्षात आलं, माझ्या पण लक्षात नव्हतं. हा. फोन केल्यामुळे माझ्या लक्षात आलं, म्हणलं बरं ठीक आहे आपण मग जाऊ. हा मग काय. अहो बापू तुमच्या विद्यार्थ्यांचा फोन आलता मला. तुम्हाला आणि कोण यायचंय मला नाही सांगता यायचं, पण त्यांचा फोन आलता की बापूंना भेटायचंय सरांना, यायचे जरा वेळ ते आता येत्यालाच. तुम्ही उठून इथं बसा व्यवस्थित, येतेच आहे ना. बरं वाटतंय ना पण आता नीट बसा. केसवनं ध्यानात आलं ते आपला चिक्या शाळेत मागल्या बेंचवर बसायची लागा हाय असंच राहिलं लागा. ते लागा सुधारलंच नाही, त्याला शाळा शिकायचं तर ते खेकड्याला जात बसलं. आर कालच बाबा त्याची एक केस निस्तरून आलोय. हा का? मग काय सारखं जावं बघत हाय 2 आठवड्याला 2 आठवड्याला सारखंच भावाला का ही आली, भावाला का अशी केस, सारखं काय ना काय कुडबड्या करत बसते. कोटाना पहिल्यापासूनच किती कोटाना करणारा माणूस आहे. बापू मी रानात येतो जाऊ ना, मग जाऊ. बाबा माझ्याकडे मी लक्ष दे, हो हो मला दवाखान्याची गरज आहे. बर 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 आलो लगेच, रानातलं काम झालं की मग आपण जाऊया. हा ठीक आहे, आराम करा तुम्ही. राजू हे कमालास. बापू आता चालूय मी. तुम्ही बोला काय याला. मोजणी आणलेली मागल्या वेळेस तुम्ही नाही का माघारी पाठवली आणि लागला वय आता दम द्यायला मला. माघार नाही पाठवली, त्यांनी बांध माझा इकडे दाखवला, मी कसं मान्य करीन. चल मग तशी गरज आहे. हो पॉझिटिव्ह आहे त्यांचं रक्त आणि माझं आहे हे बी आहे, त्यामुळे मला माझं काय सुरत नाही. त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले. आशीर्वाद द्या. गुरुजी नमस्कार, आशीर्वाद द्या. तर बघतो तर ह्याचं लय वेळा झालं तुझं, 10 वेळा झालं. हा? तुला लय वेळा जास्त सांगतोय मी तुला. मी ओळखलो नाही तुम्हाला. माझा कसला आशीर्वाद रे, देवाच्या कृपेनं तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही मोठं झालायसा. देवाच्या आमचा बी सरपंच झाला. गप केला का राजा झाला तर देऊन ग बस, मी टेन्शन मध्ये आहे. मला एक तर रक्ताची गरज आहे, तू काय नको आलो. आम्हाला सांग का क्या अरे तुला सांगितलं कळतं का राजा, तू कशाला आला रे बिना कामाचं. बघू मला टेन्शन द्यायला. जा बरं तू घरी. काय करतो बाबा तू? हायकोर्टात वकील आहे गुरुजी, आता तुमच्याच आशीर्वादाने जायचं. हायकोर्टात आहेस? हम्म. अरे हा. बर माझा राजा, माझा दुसरा मुलगा सारखं झाला रे बाबा. तुझा धाकटा भाऊ शोभतोय तुझा धाकटा भाऊ. करत चुकलं, मला माफ कर राजा. नाही गुरुजी पाया पडतो. गुरुजी ओळखलं का? नमस्ते. तुमची तब्येत कशी काय, बरी आहे ना? बाबू बाबू बाबू